मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तुमचा जर फॉर्म भरलेला असेल आणि तुमचा फॉर्म जर मंजूर अप्रूव्ड झालेला असेल तर तातडीने हे काम करा। जर हे काम केले नाही तर बाकीच्या महिलांना पैसे येतील आणि आपल्याला पैसे येणार नाही। सरकारच्या माध्यमातून एक नवीन सूचना जारी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये फॉर्म मंजूर झालेला असेल, डिसअप्रूव्ड झालेला असेल, पेंडिंग स्थितीमध्ये आहे, त्या सर्व महिलांसाठी हे काम करणे महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला हे काम करायचं आहे तर ते तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये करून दाखवणार आहे। तर ते काम काय करायचं आहे जेणेकरून तुमचे पैसे मुकणार नाही। तर यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना चालू केली होती आणि प्रत्येक शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत 6,000 रुपये वर्षाला येत होते। पण भरपूर शेतकऱ्यांकडून अर्ज भरताना एक चूक झाली होती, ती म्हणजे बँक खाते भरताना चुकीचे बँक खाते भरण्यात आलेले होते। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांचे पैसे आणखी येत नाही। म्हणून त्यामुळे तुम्हाला ही चूक करायची नाही, जेणेकरून तुम्हाला 1,500 रुपये महिन्याला मिळणार नाही। हा व्हिडिओ फेक नाही आणि तुम्हाला घाबरण्यासाठी हा व्हिडिओ नाही। सरकारच्या नवीन पोर्टलवरती याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे। तर ती काय सूचना आहे ते आपण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पोर्टलवरती दाखवणार आहोत। जर तुम्हाला ही सूचना पाळली नाही, जर तुमचा फॉर्म मंजूर जरी झालेला असेल तरीसुद्धा सरकारच्या माध्यमातून DDP मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहे की तुम्हाला काय करावे लागणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला ही माहिती कळेल। अप्रूव्ड झालेला असेल, मंजूर झालेला असेल, काही दिवसामध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा मिळणार आहे। परंतु तुमचे जे काही आधार कार्ड आहे, बँकला जर लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही। जर तुम्ही म्हणाल की आमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे किंवा नाही, तर ते कसं चेक करायचं? तुमच्या मोबाईलमधूनच तुम्ही चेक करू शकता आणि त्याचबरोबर तुमचा आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे। जर नसेल तर काय करायचं, आधी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि तिथं myAadhar.uidi.government.in या वेबसाईटला क्लिक करायचं। क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन होईल। ओपन झाल्यानंतर माय आधार UIDI या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे आणखी एक इंटरफेस ओपन होईल। ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथे थंब ऑप्शन पाहायला मिळेल। इथं आल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन हे बटन दिसत आहे, त्या लॉग इन या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या लॉग इन बटनवरती क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार क्रमांक विचारण्यात येईल। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला इंटर युअर आधार नंबर इथं विचारण्यात येईल। त्यानंतर तुम्हाला खाली इंटर युअर कॅप्चा म्हणून विचारण्यात येईल। लॉग इन विथ OTP करायचं आणि लॉग इन विथ OTP केल्यानंतर तुम्हाला एक OTP सुद्धा येईल, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। सर्व माहिती टाकल्याच्यानंतर लॉग इन OTPवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। लॉग इन OTPवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक OTP विचारण्यात येईल, इंटर युअर OTP। इथं तुम्हाला इंटर युअर OTP जो OTP आला आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचे इथं तुम्हाला सर्व्हिसेस इथं विचारण्यात येईल। इथं डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, त्यानंतर ऑर्डर आधार PVC कार्ड, त्यानंतर ॲड्रेस अपडेट। तर खाली तुम्हाला एक ऑप्शनसुद्धा दिसत आहे की बँक सेंडिंग स्टेटस, म्हणजे बँक सेंडिंग स्टेटसमध्ये तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे। इथे तुमचं आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे ते तुम्हाला इथं दिसणार आहे। तर मित्रांनो, इथं बघू शकता अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे आणि इथं तुम्हाला ॲक्टिव्हसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे किंवा नाही। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटीसुद्धा प्रेस करून घ्या।